हॅलो नमस्कार सुस्वागतम वेलकम. आजची रेसिपी आपली आहे मस्तपैकी एकदम मटणाची रेसिपी आहे बघा. गावरान मटण आहे. कोणाला खायचं असेल तर पटकन सांगा, जास्त बनवते मग रस्सा. ठीक आहे. आता हे बघा गावाला भुगल्याला मी कलर लावला, म्हणजे माती लावली. आता चूल पिटून घेते बघा. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला बनवायचं. तर पहिली मी चूल पिटून घेते. आता मी गॅसवर पण मटण बनवू शकते, पण मला चुलीवर आवडतं बनवायला, तर मी चुलीवर बनवते. हे बघा चूल पिटून घेते. मस्तपैकी कागदाला पोळावती, मग हे कागद पेट धरतो. हे बघा बघा चांगला पेट धरतो. मग त्याच्यानंतर आपल्याला ना हे पेट धरल्यानंतर ना हे बघा आपल्याला हे ठेवायचं एकदम. बघा आता हे चूल चांगली पेटायला लागली बघा. आता ह्याच्या आपल्या बुगलं ठेवायचं आहे. ह्या बुगल्यावर आपल्या मस्तपैकी तेल टाकायचं आहे बघा. हे बघू शकता तुम्ही, तेल जास्त तेल टाकत नाही, कमीच टाकते. आता हे तेल चांगलं तापलं ना, त्याच्यावर नंतर आपला हे कांदा बघा. हा कांदा आहे, मी 2-4 बारके बारके कांदे, 4 आहेत कांदे, हे टाकून देणार आहे. ठीक आहे. तोपर्यंत आपल्याला हे मटणावर आपल्याला हे बघा, हे आपलं मटण आहे. ठीक आहे. तर ह्याच्यावर आपल्याला हळद टाकायची माझी. हे बघा हे आहे हळद आपली. हे बघा हळद टाकते आणि हे मीठ टाकते. हे गावाला असं बनवतात बघा. हळद मीठ टाकून ह्याला चोळून घेतात. पण आता मी ह्याला चोळणार नाही, काहीच नाही. कारण काय लोक म्हणतात की हात लावतात. अरे हाताने तर खायचं आहे माणसाला. हात आहे तर सगळं काय आहे. पण काय लोक खूप बोलतात कशी चिवारते, असं होतंय. आपलं खायचं आपल्या चोळी असते, बरोबर आहे का नाही. स्वतः ते कसं पण खातात ते चालतंय, पण ते आपण म्हणलं ना केलं ना तर त्यांना कसं वाटतं, म्हणजे हात घातला हे मी नाही लक्ष देत. तर हे बघा आता आपलं हे कांदा टाकला तेलावर. बघा मस्तपैकी हा कांदा चांगला भाजून घेऊ आपण. ठीक आहे. तोपर्यंत 5 मिनिटं थांबूया आपण. चांगली चूल पेटलेली आहे मस्तपैकी एकदम. तर हे बघा आता ह्याला चांगला कांदा अजून हलवायचा आहे, अजून थोडासा बाकी आहे, अजून पकूया चांगला एकदम. ठीक आहे. तोपर्यंत चला. कांदा किती मस्तपैकी कांदा एकदम पराठे, एकदम तेल बिल टाकलेलं मस्तपैकी ह्या कांद्याला चांगलं परतून घ्यायचं. अजून चांगला परताय पाहिजे ह्या कांद्याला बघा. ठीक आहे. तर चला. तुम्हाला ही चूल बघायला किती छान वाटत असेल ना, कारण मी तशी प्रेमाने चुलीवर बनवते. सगळा धुवा एका साईडनी बाहेर चाललाय, बघितलं. आणि किती मस्त वाटते चुलीवर बनवायला. ते मटण तर सगळेच खातात, पण जे चुलीवर मटण बनवतात ते खायची मजा अलगच आहे. आपण ते हॉटेलला जायचं, एकाने खायचं एकाने नाही खायचं. आज सगळे बाकीचं आपलं घरदार खात आहे 1 किलोमध्ये, बरोबर आहे का. आता दादा भाकऱ्या करून घेते चांगल्या. हे बघा कांदा चांगला भाजला बघा. बघा मस्तपैकी कांदा भाजतोय चांगला. तर कसं वाटते चूल पेटल्यावरती किती मस्त जाळ लागला बघा ना. किती प्रेमाने चूल पेटलेली आहे आणि किती मस्त हे झालं बघा. बघितलं किती भारी वाटते ना चुलीवर. फोटो काढते हा. वाव. चला तर हे मटण टाकूया ह्याच्यामध्ये. कशात? भुगल्यामध्ये. आता मुद्दाम भुगलं मी मोठं घेतलंय का, तर चांगलं करण बनवते चांगलं एकदम. हे बघा चांगलं हलवून बिलवून घेते. का तुम्हाला व जवळ या बघा मटण किती भारी बनते बघा. आणि बनले किती म्हणजे हे बघा. हे बघा काय मस्त गावठी मटण आहे. गावठी कोणाकोणा खावं वाटते. गावठी मटण सगळ्यांचं आवडतं, मला माहिती आहे. हे बघा बघा मस्तपैकी एकदम मटण आहे. हे गावठी मटण म्हणतात त्याला. काय म्हणतात? गावठी. वाव. बघा किती मस्त हळद बिळद मीठ लागलेलं आहे. कारण हे आपली हळद घरगुती हळद आहे. आपली काय आहे? घरगुती हळद आहे. ठीक आहे. चला बघा आता हे चांगलं परतते बघा. हे परतून घेतले चांगलं. हळद मस्त टाकलेलं आहे, घरगुती आपली हळद आहे. आता ह्याच्यावर आपलं हे थाट ठेवते असं. पण मी पाळत होते, पाळत. ठीक आहे असं पाळत होते, म्हणजे हे
उचलाय पण बरं पडतं एकदम. ठीक आहे. तर आता ह्याच्यावर आपल्याला पाणी टाकायचे आहे. हे बघा, हे पाणी टाकूया आपण. ठीक आहे. थोडंसं पाणी टाकलंय आणि ह्याला आता मस्तपैकी शेकून घेऊया. म्हणजे आदान यायला पण ह्या पाण्याला. हे पाणी आपण ह्या मटणाच्या ह्यामध्ये टाकायचं आणि भणसणीत मस्तपैकी मटण शिजतं एकदम. काय जाळ चाललाय, ढाना ढाना निसता एकदम. किती लोकांना खावं वाटते असं चुलीवलं मटण? त्यांनी कमेंटमध्ये सांगा. मटण तर सगळीच खात्यात हो, पण जे गावाकडची मजा आहे ती मुंबई शहरामध्ये नाही एकदम. आहे का नाही? किती लोकांना असं वाटते? आता बघा, आमच्या घरामध्ये गॅस आहे, सगळं काय आहे, पण मला चुलीवरच आवडतं बनवायला. तुम्ही किती लोकांनी बघितलं आहे का नाही? आता तुम्हाला आजपासून रेसिपी पण दाखवणार. ठीक आहे. मसाला जास्त दाखवणार नाही. मॅसलचे व्हिडिओसवर ड्रॉपमध्ये होणार आहे. आता तिकडं काम चालू आहे. आमची सुवर्णा मिरचणीत करते या आणि मी इकडं मटण बनवते. म्हणजे सगळं काम आम्ही संगतीसू करतोय, दोघी मिळून करतोय. तर आज मटणाचा बेट आहे. तर चला बघूया एकदा. ठीक आहे. आता हे थोडंसं पाणी येऊन द्या आदानाला. चला, आता ह्या पाण्याला आदाने आलेलं आहे. आपल्याकडे रुमाल आहे, इथं ठेवलेला आहे रुमाल. तर ह्या रुमाला असं पकडायचं आणि हे पाणी अजून थोडंसं वाफणं दे. चांगलं चांगलं वापरल्यानंतर हे पाणी टाकायचं. लगेच पाणी टाकायला घाई नाही करायची. खोलून बघायचं. असं नाही की पाणी तापून गेलं आणि खाली मटण जळून गेलं. सगळं बघायचं. जोपर्यंत पाणी टाकत नाही आतमध्ये टोपमध्ये, तो इथून चुलीपासून हलायचं नाही. एकदा पाणी पडलं की मग आपण इकडे तिकडं कामं करायला मोकळं होतं एकदम. बरोबर आहे का नाही? तेव्हा आता ह्याला हे आले जरा, काय म्हणते त्याला, चल तुम्हाला दाखवते. आता हे पाणी बघा, आदान आले ह्या पाण्याला. हे पाणी खोलून त्याचं बघायचं मटण. ह्या मटणाला पाणी कसं आलंय ते बघायचं. हे बघा, चांगलं वापरलंय मटण हातात आणि चांगलं पाणी बी सुटलं का ह्याला बघा. ह्याचं अंगाचं पाणी बी सुटलेलं आहे बघा. बघू शकता तुम्ही, हे पाणी अंगाचं सुटलेलं चांगलं असतं. हे बघा, अंगाचं पाणी सुटले. मी अजिबात नाही टाकलं का, हे अंगाचं पाणी आहे. म्हणजे हे मटणाचं पाणी आहे. ह्याला म्हणतात वापव. वापव शिजवणं. बरोबर आहे का नाही? आता ह्याला आपण अजून आहे ना हे ठेवून देऊ असं अजून असं. ठीक आहे. आणि ह्याला 5 मिनिटानंतर हे पाणी आपण टाकूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता बघा, मी हे पाणी ह्यात टाकते. गरम आहे तर पोलतं सांभाळून करत जावं. हे पाणी ह्यात टाकलं बघा. ठीक आहे. आता ह्याला परत एकदा हलवायचं. असं हलवायचं आणि ह्याला त्या टोपावर अजून पाणी टाकायचं. हे बघा बघा, हे पाणी असं टाकायचं. मस्तपैकी एकदम शिजवायला ठेवायचं. ठीक आहे. आता हे बरोबर हे माप झाकून ठेवायचं ह्याला. आणि चुलीला जाळ, चुलीचा आपला जाळ भरपूर आहे. चुलीचा काय प्रश्न येतच नाही. चूल आपली भरपूर चांगली आहे. तुम्ही बघू शकता, चूल अजिबात नाटक करत नाही, काहीच नाही. चुलीलाही भारी आहे आपली. तर कसं वाटतंय तुम्हाला मटण? कसं वाटतंय? काय मजा वाटते. आपलं मटण शिजतंय तर किती लोकांना खुशी वाटते खरं खरं सांगा. चला, आता हे पाणी आता आपलं आदानं आलंय आणि ह्यात पाणी टाकून द्यायचं. ठीक आहे. तर आता हे आपल्याला आहे ना बघायचंय. आता ह्या पाण्यावर बघू शकता तुम्ही, ह्या पाण्याला किती मस्त फुलं आल्यात. फुलं म्हणजे ते असतात ना मांद, गावाकडचं मांद, चरबी चरबी त्याला म्हणतात. मांद, त्याला चरबीला मांद म्हणतात मराठीमध्ये. कुणा माहिती आहे मांद? मांद म्हणजे हा शब्द कुणी कुणी ऐकलाय? नवीन शब्द वाटते ना तुम्हाला लोकांना? मांद म्हणजे काय? मांद म्हणजे चरबी, त्याला मांद म्हणतात मराठीमध्ये. काय म्हणतात? मांद. काय म्हणतात? मांद. ऐकला ना नवीन शब्द? हेच तुम्हाला मी शिकवते. चला, आता हे आपल्याला चुलीला चांगलं लाकूड मोहरं घालते, जाळ घालते आणि चांगलं गुबू गुबू मस्तपैकी मटण शिजतंय. चल तुम्हाला दाखवते कसं आदान आलंय, कसं उकळी येतंय. हे बघा. आणि बघायला गेलं ना, हे आपलं घरगुती मटण आहे. आपलं काय हॉटेल बिटेल काहीच नाही. हे बघा कसलं भारी आहे बघा. बघा, मला ना असं खाण्यात काही नाही माझं. असं मी करून मी कुणा खायला घातलं ना तरी मला लय भारी वाटतं. असं वाटतं की हां चला, मला ना खाल्यागत वाटतं. आता माझी खायची कसली इच्छा नाही एकदम, कारण की मला आहे ना असं बनवून कुणा खायला घालायला मला लय आवडतं. बघा, तुम्हाला कसं वाटतं? तुमची कसं वाटतं? हे बघा बघा किती मस्त हा रस्सा प्यायला चांगला असतो हा, माहिती आहे का? चला, हे आपली चूल बघा. बघा मस्त आहे का नाही? किती भारी वाटते का नाही?
फोटो काढते. चला चांगलं मटण गरगरीत शिजायला लागले बघा. आय हाय. चला आता तयारी करू मटणाची. आता ह्याला झाकून मारून दे आणि आता आपण तयारी करू ह्याला. ह्याचं ते काय काय लागते ते. ठीक आहे. चला आता झाकून मारले. आता आपण ह्याला तयारी करू मटणाची दुसरी. आता मटण शिजले का बघाव. आणि आता हे बघा मी सगळी तयारी केली बघा मटणाची. हे आपलं डाळ आहे बघा. चण्याचं डाळ असतं ना, ती फुटाण्याची डाळ, ती डाळ आहे. चांगलं भाजून घेतलं आहे बघा मी तेलामध्ये. आणि खोबरं पण चांगलं भाजून घेतलं आहे. आणि कांदा मी चुलीत टाकलं होतं. आणि कोथिंबीर आहे. आणि हे आपलं मटण मसाला. हे आपण मुंबईवरून आणलं येताना. हे बघा आपला मसाला, लसूण अद्रकचा पेस्ट. हे आहे आपलं धना पावडर. आणि हे आत्ता मी आजच बनवला आहे बघा मसाला. तर त्याचं थोडंसं टेस्टीसाठी हे मी मटण बघते. तर आता हे आपलं मटण शिजले का बघायचं. हे खोलायचे. वा हे आता ह्याच्यामध्ये बघते मी मटण शिजलं का नाही शिजलं. ठीक आहे. हे बघा एक पीस घेते काढून. वा खुशबू मस्त आली बघा. काय पण म्हणा गावाच्या मटणाची खुशबू अलगच आहे. आता माझी पहिली इच्छा असायची ना, पहिले मी खायची माझे शिजलेलं. पण हे मटण बघून हे बनवून त्यातच माझं मन भरलं. मटणाचं माझं काय नाही एकदम. पण हे शिजले का बघूया आता. बघा गरम आहे. शिजलं आहे छानसं. मग आहे का पोळतंय पण. आता ही गोष्ट आहे म्हणून खाऊन टाकते, नाही तर नसतं खालं. बरोबर आहे का. पोळते. शिजले. जाळ पण मस्त झाला आणि छान शिजले. आता हे मी वाटून घेते. खोबरं डाळ कांदा हे सगळं वाटण एक करते मी एकदम. ठीक आहे. चला तोपर्यंत आहे ना हे आपण झाकून शिजलेलं आहे. हे खाली उतरूया आणि हे सगळं वाटण वाटून घेऊन येईल. ठीक आहे. आता चालेल वाटायला मी मिक्सरमध्ये. चला शिजले का. तिला मुदाम बोलावलं, मला खाऊन बघ म्हणलं. शिजले का तर होय म्हणते. तेव्हा कॅमेराच बंद होता माझा. फरकात दिसलं. चल काय हरकत नाही. तर आता शिजले बघा. खाते खाता का उठली. चला ना खा. चला तो वाटून घेते. चला हे बंद केले. आता तो पोरानं वाटून का मिठाचं काढून घे. ठीक आहे. आणि मिठाचं काढून घे. ते खाऊन टाक पहिलं. बंद आहे बंद केलं. ते खाऊन आधी खाऊन घे. मी काढते. चांगलं शिजलंय पण चांगलं शिजलंय. मूळ शिजलंय का. चांगलं शिजलंय. गावाचं टेस्ट किती मटण लागतंय ना. येतं का मना का तुकडं करते. काय नाही पटकन ना. ती चालू आहे का. बंद आहे एकदम. मला काय नाही. जसा पिऊ जसा पहिला मदाम करता. अगं मेंटल झाले काय तू जरा. जसा पे तरी पी. नको अगं पी की. मिरची नीट काय मला बघा तरी पी. थांब देतात पी. तुला ताकद येईल तुझ्या अंगात भांडाय अजून मला. खा पी. आपट पी. बस पी चांगलं असं ताकद. पोरा का नको पोरांना काढून नळी नको ना. मग काढू ना पोरांना. बस रसा होतो का. रसा थोडासा काढू का. पोरं खात्याल ना. पिऊन का टाका गरम अगं बंद आहे बाय. मेंटल झाली का. बस का आणि टाकू का. बस हे झालं. पोरं खात नाही तुम्ही. बची कशात जाऊन दे. मुदाम अगं बंद आहे बाय. पी मुदाम फिरवलाय का नाही फिरव. मग अगं त्या फोनला लय उप लागते. खा बघ बंद आहे का नाही सलूने. बंद आहे की का सलूने. कुठं आहे ग. पी बघा आम्ही दोघे जण ननंद भाऊजया. फुलं खा फुलं.
हो काय फुलं फुलं म्हणजे ह्याला हे म्हणतात काय म्हणतात मांद काय म्हणतात त्याला मांद म्हणतात मांद खायला नाही काय काय लोकांना माहित नाही खा पी लय भारी लागतं खायला बरं पिया चला भावानो हे कुटायचं पिटायचं चला जा बस जाते मला मुच भांड्याचं पत झालं पिऊ सवय गाटा गाटा सोडून नाही तांबूरांचं पाणी जा मी तो गरम पाणी करते चला आज ह्यात गरम पाणी करू आपण जा थोडंसं म्हणजे करायला टाका है ना चला खाऊन द्यावं तिला तर कोण द्यायचं खा मला कोण आहे सांगा तुम्हीच सांगा भावाला ती पण मला जीव लावते मी पण तिला जीव लावते ह्यातच आहे जिंदगी काय जिंदगी मेलं म्हणजे गेलं बरोबर का नाही आता ती मला मदत करते जर तिला गाजभर मी खायला घातलं तर काय मी कमी बापाची नाही होणार एकदम बरोबर आहे का नाही हा टाकन चांगला मोठ्या बाप्पा तिला टाक आता ती पण मी इकडे स्वयंपाक करते आणि आता आज एक पाण्यात म्हणजे हे पाणी आपल्याला काढा वाटाय म्हणून गरम करते आहे ना ह्यात पाणी काढून ते पाणी करते का टाकते मटण शिजलेलं आहे चांगलं शिजलंय मऊ शिजलंय आहे आणि भारी लागलं माहिती का मी ते फुलं खाली फुलं त्याला फुलं बोलतात पण त्याला मराठीमध्ये आपल्या गावठी भाषेमध्ये म्हणतात काय मांद मांद खाली आपण लई चांगलं असतं त्याचं कालवण पण करतात एकदम त्यात पाणी उठून पी पी असं मटणाचं पाणी बी प्यायचं असं तर टाकायचं अंगावर बरोबर आहे का ना भावांना काय बाय चला आता हे पाणी हात मी काढून पिते आणि का बाय प्यायचं पाणी आहे ना हंडतलंय हा जाऊ दे हा जातं प्यायचं पाणी चला आता हे पाणी चांगलं गरम का करते काढून घ्यायला लागलं ठीक आहे चला वाटून घेऊया आता हे बघा पाणी गरम झालेलं आहे ही पाणी मी काढून घेते बघा कशासाठी आपल्याला कालवण बनवण्यासाठी हे बघा हे पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला आहे ना हे मटण आहे ना साईडला ठेवायचं आहे बघा आणि हे आपले कढई आहे ना तेलाचीच आहे ह्याच्यात मी खोबरं तळलं होतं आणि डाळा तळलं होतं तर ह्याचंच आहे बघा तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून आहे ना हे टाकायचं आहे बघा काय टाकायचं आहे तेल टाकायचं आहे तर हे बघा हे तेल आहे बघू शकता तुम्ही हे तेल आपलं ठीक आहे आणि त्याच्यानंतर आता हे कॅमेरा मी जवळ घेते हे बघा हे आपलं हे आहे तर आता बघायला गेलं ना तर सगळं चांगलं होतं करणारं चांगलं पाहिजे बरोबर काय तर हे मी आपलं हे टाकते बघा हे धनिया पावडर आहे हे बघा हे काय आहे धनिया पावडर तेलामध्ये कधी पण आहे ना तेलामध्ये तळायचं हे धनिया पावडर असं फ्राय करायचं ठीक आहे त्याच्यानंतर आपला हे गावरान तिखट ठीक आहे आता हे चमचा मला चमचा नाही माझ्याकडे मी असं अंदाजपैकी टाकते हे गावरान तिखट आता नवीन केले बघा हे मी तर टाकते मी हे जास्त कमी टाकते थोडंसं टाकते मी जास्त पण नाही टाकत तर ह्या मसाल्याला असं भाजायचं ह्या मसाल्याला असं भाजायचं बघा बघू शकता अजून टाकते मी एवढा बी तिखट नसेल झाला तर ठीक आहे थोडंसं टाकलं चमचा नाही म्हणून माझ्याकडं तर ह्याला आहे ना मी चांगलं हो काय हे बघितलं ह्याला मी असं भाजून घेतलं आहे बघा तेलावर तुम्ही पण असं भाजायचं तेलावर जरा फ्राय करायचं हे मसाला असं तेलावर त्याच्यानंतर तुम्हाला कोथिंबीर टाकायचं तर कोथिंबीर टाका हे बघा असं कोथिंबीर टाकायची ठीक आहे त्याच्यानंतर हे मी डाळ खोबरं वाटलं ना हे बघा हे टाकायचं मी अर्ध डाळ खोबरं वाटलेलं आहे तर हे असं करून हे बघायचं बघू शकता तुम्ही बघायला पैसे लागत नाहीत बघा आता ह्याच्यावर अजून मी आहे ना हे खोबरं आहे आणि हे डाळ आहे ह्याच्यामध्ये हे पण मी मिक्स केलं नव्हतं पण मी आता अलग अलग पिसलं कारण हे मला माझा मिक्सर थोडासा छोटासा आहे आणि खराब आहे म्हणून मला थोडं मला पिसायला लागलं कारण सगळं बघायला लागतं ना आपल्या इथं गावाला आल्यानंतर हे बघा हे आपला मसाला हे बघू शकता तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते ह्याच्यात ना एक बघा मसाला बघू शकता आता उजीरमध्ये कसं आहे आणि हे बघा हे मसाला असा चांगला भाजलेला आहे बघा मी आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे मटण मसाला टाकायचा आहे हे मटणाची मटण मसाला आहे ठीक आहे तर हे बघा हे मटण मसाला ह्यात टाकला बघा बघू शकता तुम्ही हे बघा आता ह्याला मी असं चांगला भाजून हे घेते बघा मसाला मस्त झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा आपला ताजा मसाला आहे आपला आणि चांगला हे भाजते एकदम
हे बघा. ठीक आहे, तर चला आता ह्याला हे करूया आपण. बघा आपला मसाला चांगला परतायला लागले बघा, बघू शकता तुम्ही हे मसाला. ठीक आहे, तर आता हे बघा हे खोलायचे आपल्याला. ठीक आहे, आता हे पाणी आहे मटणाचं, बघू शकता हे मटणाचं पाणी आहे, हे मी वतते ह्याच्यामध्ये. हे बघा, हे बघा मटणाचं पाणी आहे. आणि मला मटण आहे ना, हे मटणाचं पाणी ह्यात ओतले मी. तर हे मला ह्या बुगल्यात वाटायचं ते पाणी. बघायला गेलं ना तर हे पाणी मला ह्या बोगल्यामध्ये वाटायचं, मटणाच्या बोगल्यामध्ये, कारण मला जास्त भांडी नाही करत नाही म्हणून. हे ठीक आहे, तर हे आता मी हे मटण ह्यात टाकलं बघा, बघू शकता. हे बघा, आता ह्याच्यात जेवढं पाणी टाकायचं टाकायचं आहे मला. हे आपलं गावाचं चुलीवरचं मटण. ठीक आहे, हे बघा जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाका, तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं टाका. आणि आता आम्हाला भाकरी संग चुरून खायचं म्हणून आम्हाला टाकायचं आहे. ठीक आहे, तर हे बघू शकता तुम्ही मस्त झालेलं आहे. तर ह्या कढाईमध्ये आपल्या गरम पाणी टाकायचं आहे बघा. ह्याच्यात हे पाणी टाकून हे पाणी आपल्याला करायचं, पाणी ह्यात टाकायचे. आता मीठ टाकायचं बाकी आहे आपल्याकडं. आता हे मिक्सरचं भांडं आहे, हे आपल्याला धुवून टाकायचे. कोणतीही गोष्ट, हे मिक्सरचं भांडं मी धुतलं होतं, म्हणजे हे मी हे केलेलं, हे टाकलं बा पाणी. आता मला चाकून बघायचे, बघू शकता तुम्ही. हे आपल्याला उलटा कॅमेरा ठेवल्यामुळे तुम्हाला दिसत नाही बरोबर. मीठ टाकायचं, मस्त झालेलं आहे बघा आपलं मटण. कसं वाटते, अजून ह्याला करायचंय. बघितलं, हे आपलं चुलीवर मटण. ह्याच्यात आपण तुम्ही पाणी बी टाकू शकता अजून. हे पळी आण ग पळी. हे बघा, बघा कसं झाले आपलं गाव कालवान, म्हणजे आपल्या तिखटाचं घरचं तिखट बघा. हे बघा, बघितलं का, हे बघा बघा. अजून ह्यात आपल्याला रस्सा करायचा आहे, कारण आपली लोक खूप जास्त आहेत आणि आपल्याला भाकरी संग चुरून खायचे. हे बघा, बघितलं कसं वाटते. कोथिंबीर टाकू अजून थोडीशी बघा. आणि हे आता हारावर एवढं मस्तपैकी कालवण होतं आहे बघा. तर कसं वाटते आपलं कालवण. कोणाकोणा खा वाटते त्यांनी पटकन सांगायचं, नाद नाही करायचा काकीच्या कालवणाचा. हे बघा, वाव, चुलीवरचं कालवण बघा. आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, व्हिडिओ शेअर करत जावा. ठीक आहे, आता हे हाराव ठेवून देणार आहे मी कालवण. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की सांगा, कमेंट करा की हो ताई आवडलं, छान वाटतं एकदम. आणि असं हे गरम गरम तरी प्यायला अजून छान वाटणार. कसं काय वाटते बघा, झणझणीत कालवण झालेलं आहे. आता हे हारावच राहणार. आता हे सवर्ण बघायला सबास का गं बघा. आता खात्यात भाकरी संग चुरून बिरून खात्यात, पाणी वाटायचं असेल तर वाटू शकतो. हे बघा, आणि हे हाराव मस्तपैकी राहणार एकदम. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चांगला कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, तर चला थोडंसं खाती मी आता गरम गरम रस्सा पिते जा, तुम्हाला दाखवता बा. रस्सा प्यायचं आहे मग. अगं बाई नाही टाकलं मी, लसूण अद्रक विसरून गेली. लसूण अद्रक विसरून गेली, पण काय हरकत नाही. नाही लसूण अद्रक विसरली तरीसुद्धा विसरली, तर आपण आहे ना हे उचलून ठेवूया. म्हणजे घाईघाईमध्ये मी हे करून गेली. तर आता मी काय करते, हे करायत होती बघा, करायत होती, यातलं पाणी सगळं निघालेलं आहे, काय हरकत नाही. लसूण अद्रक नाही पण टाकलं तर चवदार झालं एकदम बघा. सगळा रस्सा बिसा सगळा उतरलेला आहे, मस्त झालेला आहे. पण काय हरकत नाही, आपण टाकूया, त्यात काय आहे. हे बघा, ठीक आहे, थोडंसं रस्सा टाकते आणि हे जाळ हे करून घेते एकदा. विसरली जरा थोडंसं दम दिमागमधून गेलं तरी म्हणते विसरली, काय ते विसरली. हे आपलं हे लसूण अद्रक बघा,
बघा पण कालवण काय पण मला मस्त झाले कालवण एक मिनिट. बघा आता हे लसूण अद्रकची पेस्ट टाकायला विसरली. तर हे बघा मी आता थोडंसं तेलावर भाजून घेते जरा आणि टाकूया. असं टाकायची पण काही गरज नव्हती कारण की आपण मसाल्यामध्ये पण लसूण कांदा टाकलेला आहे. पण टाकते अजूनसुद्धा मी, बघू शकता एकदम. ठीक आहे. कसं काय मी साईडला ठेवलं होतं ती लसूण अद्रकची पेस्ट साईडला ठेवली होती त्याच्यामुळे मला कळलंच नाही. तर ठीक आहे काय हरकत नाही. तर आता हे कोथिंबीर बी राहिलेली ते पण टाकून घेऊ आपण त्या ह्याच्यामध्ये. मस्त वाटते बघा. आता बघा अजून थोडंसा फ्राय करून घेते आणि मग बुगल्यामध्ये टाकून देते. तसं काय चांगलं बनलेलं आहे. लसूण टाकलं नाही टाकलं तर काय फरक पडत नाही कारण की टेस्टी व्हायला पाहिजे. प्रेमाने बनवलं हेच लई मोठं गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही. तर चला आता हे चुलीला जाळ घालते अजून एकदा. चूल चांगली पेटलेली पण आहे. आता जास्त का घालत नाही माहिती आहे का, कारण मला हे कालवण हराव ठेवायचं नुसतं हराव. बरोबर आहे का नाही. आता हे झालेलं आहे लसूण अद्रकची पेस्ट. 2 मिनटं अजून. चला आता हे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं रस्सा टाकूया. हे बघा. तर ह्याच्यामध्ये आपलं हे आहे ना आणि आम्हाला थोडंसं कालवण पण वाढवते. थोडंसं पाणी टाकते अजून म्हणजे थोडंसं चविष्ट पण लागणार एकदम. हे बघा आता हे रस्सा मी ह्यात वाटला बघा. त्याच्यानंतर हे मस्तपैकी खालीवर करणार. आता ह्याला आपण गॅसवर थोडा चुलीवर थोडा हरावं एकदम मस्तपैकी. आता हे हरावं एकदम घेवणार एकदम. आता थोडंसं मीठ टाकायचं असेल तर मीठ टाकून बघते मी, ते पण लागलं तर. थोडंसं मीठ टाकायची गरज आहे. किंचित मीठ टाकूया. मीठ टाकायची वेगळी गरज नाही काहीच नाही. ते बघा मस्तपैकी आता आहे ना हराव ठेवून द्यायचं एकदम. ठीक आहे. बघा असं धीमे ह्याच्यावर चुलीवर ठेवून द्यायचं. चांगलं ते उतारते तरी चांगली उतारते. ठीक आहे. आणि तुम्ही आज एकदा बघून घ्या. चला तुम्हाला दाखवा. चला रेसिपी झालेली आहे आपली मस्तपैकी चुलीवली रेसिपी. आता हे हराव असंच बघा स्लो राहणार आहे आणि मस्तपैकी तरी बिरी चांगली उतरलेली आहे आणि खूप एक नंबर झालेला आहे. आता कालवण आणि भाकरी संग चुरून खायचं. शॉर्ट व्हिडिओ दाखवते तुम्हाला मी. आता भाकरी करणार आहे थोड्या टायमाने. आता तर 5 वाजल्यात. 6 वाजता आम्ही भाकऱ्या करणार कारण 7ला जेवतो. तर तो पण आपला हराव असं राहील एकदम. ठीक आहे. तर तुम्हाला दाखवतो मग 1 मिनटं. बघा चांगलं एकदम हरावचं होते आणि मस्त तरी बिरी उतरलेली आहे बघा. बघा आता असंच आपल्या हारावर राहणार एकदम बघा. आणि असंच थोडंसं धीमे धीमे ह्याच्यावर चाललं आहे बघा. तर मस्त झालेलं आहे. तरी बिरी चांगली उतरलेली आहे. तुम्ही बघू शकता. हे बघा हे बघा मस्तपैकी झालेलं. आपला मसाला पण चांगला आहे. हे बघा मसाला पण छान झालेला आहे बघा. ठीक आहे. तर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. ठीक आहे. चला आता हे असंच उबळ्या होणार एकदम. बघा आपलं तिखट आजच बनवलेलं. आजचं तिखटचा कलर बघा कसा आहे. आणि आपलं मटण मस्त झालेलं आहे बघा. झणझणीत चांगलं आहे. फुलं ह्याला मांदं म्हणतात. हे तळलेलं म्हणजे असं वर आलं ना ह्याला मांदं म्हणतात. तर आपलं बघा हे झालेलं आहे कालवण. आता ह्या कालवणाला झाकून ठेवायचं आणि मस्तपैकी आनंद घ्यायचा जेवताना एकदम. ठीक आहे. चला आता हरावून उतरून ठेवलेलं आहे कारण कालवण कमी झालं आहे. तर ठीक आहे एकदम. बघा तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ शेअर करा. आवडलं असं ना मला माहितीच आहे तुम्हाला आवडले पसंत आलं आहे तुम्हाला. हे बघा मस्तपैकीच एकदम. ठीक आहे. चला मग आता आपलं मटण झालेलं आहे. शिजून मस्तपैकी झालेलं आहे आणि आपलं सगळं चुलीवर केलेलं आहे मी सगळा स्वयंपाक. आता भाकरी करून घेते. भाकरीचा छोटासा ब्लॉग टाकते. आणि कसं वाटलं तुम्हाला मटण चांगलं वाटलं असेल तर नक्की लाईक करा. व्हिडिओ शेअर करा आणि चांगला करा. आणि बघितला मसाला खूप एक नंबरचा आहे. जसं मी केलं तसं तुम्ही करा. तेलामध्ये तो मसाला थोडासा फ्राय करा थोडासा. ठीक आहे. आणि बघा त्याच्यानंतर त्याचा कलर किती सुटतो एकदम तुम्ही बघू शकता एकदम. ठीक आहे. तर चला भावानं बहिणीनं बाय.